मॅचला सुरुवात होईल 4 षटकांचा सामना. चला स्पीडअप करा दोन्ही टीम, जास्तीचा वेळ इथून खर्च करू नका. सुरुवात होईल. पंचांकडून किंग सांगण्याचा इथून इशारा आला. षटक क्रमांक 1. सुभाषचा पहिला बॉल इथून टाकण्यात आला. पहिलाच बॉल दुजारी फटक्यातून खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटॅम्प्टून केला गेला. फटक्यातून फसला. हटकेची बॅटची इथून पाहायला मिळाली गेली. तर नंतर निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. पहिलाच बॉल इथून निर्धाव टाकत असताना, आक्रमकता इथून दाखवत असताना गोलंदाज सुभाष हा गोलंदाज चांगला बॉल इथून टाकण्यात आला. निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. वैजनाथ टीम सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये आली. शेखर आणि त्याच्यानंतर गणेश असे 2 फलंदाज सलामीच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मात्र पुन्हा एकदा मिळवला फटका. 1 बाउन्स टप्पागीर चेंडू सीमा पार. दुसऱ्या बॉलवर इथून चौकाराला धावेचा श्रीगणेश इथून चौकाराच्या माध्यमातून होत असताना चेंडू सीमा पार. दुसऱ्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला गेला. डीजे समाप्त झाला. 4 धावाच्या फलकावरून जाऊन पोहोचल्यात वैजनाथ टीमच्या. दुसऱ्या बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळायला गेला. शेखरच्या माध्यमातून चौकारासाठी चेंडूला फेकून दिलं. 4 धावेने 4 धावाच्या फलकावरून जाऊन पोहोचलेत. पुन्हा शेदा फटका केल्याचा प्रयत्न शरीरावरती इथून चेंडू आदलला गेला. निर्धाव बॉलची इथून सांगतो चांगला बॉल इथून सुभाषच्या माध्यमातून टाकला गेला. चौकारानंतर निर्धाव चेंडू इथून टाकत असताना 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. वैजनाथ टीमची 4 धावाच्या फलकावरती जाऊन पोहोचलेत. पहिल्याच बॉलवरती इथून निर्धाव चेंडू पाहायला मिळायला गेला. तदनंतर चौकार. तदनंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इथून टाकला गेला. 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. 4 धावाच्या फलकावरती जाऊन पोहोचलेत. चांगला बॉल सुभाष, चांगली गोलंदाजी काढून टीमकडून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल इथून टाकला गेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू इथून टाकण्यात आला. चांगला बॉल इथून टाकला जातो गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून. पाऊल पेचं षटक आहे. अवघे 2 सत्रक्षण आपण टीआर सर्कलच्या मातमध्ये पाहतोय. एक समोरच्या दिसत, तदनंतर एक लॉंग ऑफ मध्ये असे 2 सत्रक्षण टीआर सर्कलच्या बाहेर आहेत. 4 बॉलचा किल समाप्त झाला. 4 धावाचा फलकावरती जाऊन पोहोचलेत. धावसंख्या बनवावी लागेल. किमान 40 धावसंख्या वैजनाथ टीमला इथून बनवावी लागतील. पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकला गेला. धीम्या गतीने इथून चेंडू इथून हाताळला गेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला गेला. बॅक टू बॅक 3 चेंडू इथून निर्धाव केले जात आहेत. चांगली गोलंदाजी सुभाषची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओळखणं गरजेचे शेखर या फलंदाजाला. गोलंदाज सुभाष या गोलंदाजाची गोलंदाजी ओळखणं गरजेचं आहे. 5 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. धावसंख्या 4 या अंकावरती स्थिरावली आहे. शेवटच्या अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल इथून पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने फटका आलाय. सत्रक्षण त्या दिशेने एकदा इथून पूर्ण केली गेली. एका धावून दुसरीचा प्रयत्न इथून गणेश थांबले गेले. पुन्हा एकदा इथून मात्र थांबले होते. पुन्हा एकदा 2 धावा इथून पूर्ण केले. पुन्हा एकदा चोरटी धाव इथून पूर्ण करत असताना षटक क्रमांक 1 चा इथून खेळ समाप्त झाला. 1 षटकाच्या अंतिम वैजनाथ टीमची 6 धावाचा फलकावरती जाऊन पोहोचलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज सुभाष या गोलंदाजाची. 6 धावा खर्च केले पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सुभाषची पाहायला मिळाली गेली. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवी गोलंदाजी मार्कवरती आलेत. अप्रतिम गोलंदाज सुभाषला इथून निवडण्यात आला पहिल्या षटकासाठी. चांगली गोलंदाजी साध्य इथून करत असताना 6 धावा त्याने इथून खर्च केल्या गेले. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सांगी कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक रवी इथून गोलंदाजी मार्कवरती पूर्णपणे 6 चेंडू नॉन स्ट्राईकवरती. गणेश आता स्ट्राईकवरती जाऊन पोहोचलाय. डावकुरी आता फलंदाज गणेश चांगली फलंदाजी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये करत असतात गणेश आणि शेखर हे फलंदाज. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. 6 धावाचा फलकावरती जाऊन पोहोचलेत. प्रथम सत्र बॅटिंग करते वैजनाथ टीम.
मॅचला सुरुवात झाली. पुन्हा एकदा गणेशचा फटका. लॉंगॉन मध्ये 17 रन त्या ठिकाणी ते एक धाव इथून पूर्ण केली. एका धावेने थांबवलं. इथून चांगला बॉल इथून टाकण्यात आला. वॉकफचा बॉल बॅट्समनकडे प्रतिउत्तर नव्हतं. एक धाव इथून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक वाढत असताना 7 धावा त्या फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. पहिल्याच बॉलवरती एक धावेतून खर्च करत असताना पुन्हा एकदा शेखर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरवरती जाऊन पोहोचलेत. फटकेबाजीतून करावी लागेल, धावसंख्या बनवावी लागेल. दोन्ही टीम ताकदवान टीम आहेत. भरपूर सारी ताकद दोन्ही टीम मध्ये भरली गेली. खेळ इथून चांगला करावा लागेल. मात्र शेखरचा फटका मिडल मध्ये फटका फसलाय. 17 रन जेच करतात, पकडले जेल. पहिला मोठा धक्का इथून बसत असताना वैजनाथ टीमला शेखर बागपूर पहिली गोल्डन डकचा इथून शिकार बनत असताना दुसऱ्या स्लीपर कव्हर मध्ये जाऊन विसवला. त्यानंतर आणखी एक डॉट बॉल इथून व्हायला मिळाला गेला. निर्धाव चेंडूची इथून सांगता झाली. चांगली गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालू. रवी या गोलंदाजाकडून आणखी एक निर्धाव चेंडू इथून टाकत असताना चांगला बॉल इथून टाकला गेला. निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत. 7 धावा फलकावर जाऊन पोहोचल्या. दुसऱ्या षटकातील 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावर जाऊन पोहोचलेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली गेली. गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न इथून मिसफील केली. डायरेक्ट हिचा प्रयत्न इथून देखील केला होता, परंतु मिस झाली आणि एक धाव इथून पूर्ण करत असताना एका धावेने 8 धावा फाल्को जाऊन पोहोचलेत. चांगला बॉल इथून टाकला गेला होता, परंतु एसटी रक्षकाने मिस इथून केला गेला चेंडूला. तदनंतर एक सोरटी धाव इथून वैजनाथ टीमच्या माध्यमातून घेण्यात आली. तदनंतर स्ट्राईक इथून होत असताना पुन्हा एकदा गणेश इथून स्ट्राईक वरती जाऊन पोहोचलेत. 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. 8 धावा फाल्को जाऊन पोहोचलेत. धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा गणेश इथून स्ट्राईक वरती जाऊन पोहोचलेत. गणेशचा पुन्हा एकदा मोठा फटका केलेला प्रयत्न. पुन्हा एकदा एसटी रक्षकाने मिसफील केली. चेंडू सरळ सीमा रेषा पार. 22 एसटी रक्षकाकडून वारंवार मिसफील इथून केली गेली. तदनंतर चौकार इथून आला. चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती धावा वाढत असताना वैजनाथ टीमच्या 12 धावा फलकावरती जाऊन पोहोचला. शेवटच्या अंतिम एक बॉलचं इथून केलं बाकी. इथून मात्र पुन्हा एकदा गणेशचा फटका फसलाय. लॉंगऑफ मध्ये पुन्हा एकदा कव्हर केली जाते. पकडली जेल. दुसरा मोठा धक्का इथून बसत असताना वैजनाथ टीमला सलामीची जोडी इथून परतली जात आहेत माघारी. शेखर परत नंतर गणेश देखील इथून परत जात आहेत माघारी. डीजे
साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक देखील लागलंय. पहिल्याच बॉलतून बिरजूचा इथून पुन्हा एकदा फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सतरक्षण त्या ठिकाणी एक इथून पूर्ण केली गेली. एका धावेने इथून चढावं लागतंय ते मात्र वैजनाथ टीमला. काय इकडं मी कॉमेंट्रीला कुठे आहे तू? नाही दिसत रा कुठं आज वरती कर आलो ना मी नंतर एक इनिंग झालो. काला लावतो नको मारीत पण नाही. हा चालेल. पुन्हा एकदा फटका आला रोशनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉंगॉन मध्ये इथून मिसफिल पाहायला मिळाली गेली. एक इथून पूर्ण केली. एका धावेने इथून थांबवलंय. जीवदान होता इथून फलंदाज जीवदान इथून रोशनला देण्यात आलं. झेल सरळ लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सतरक्षणाच्या हातात होती. त्यानंतर चेंडू निसाटला गेला. एक धाव इथून पूर्ण केली गेली. बॅटची मागणी इथून मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये केली. षटकारासाठी इथून पारितोषिक घेत आहे आदरणीय गणेश दादा धुळे यांच्याकडून. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक गणेश दादा धुळे यांच्या माध्यमातून इथून देण्यात आलंय. षटकार हॅट्रिक मारावे लागेल. 1000 रुपयाचं पारितोषिक गणेश दादा धुळे यांचं लागलंय. दोन बॉल्स इथून खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकला गेला. पुन्हा एकदा एक्सट्रेक्शन इथून मिसफिल पाहायला गेली. डायरेक्ट हिट कीपरला इथून डायरेक्ट हिट लेंबली गेली. स्लीपर एस्ट्या लेंबाच्या होत्या. कीपर नव्हता लेंबाचा परंतु डायरेक्ट कीपरच्या अंगावरती इथून चेंडू फेकण्यात आला. व्हाईट प्लस 1 धाव इथून एकूण 2 धावा इथून स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. तर ती धाव इथून जोडल्या गेल्या. 2 धावेने धावफलक वाढत असताना 2 धाव फलकावरती जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा फटका इथून पाहायला मिळायला गेला. रोशनच्या बॅटमधून तो फटकाला एक केले पूर्ण. दुसरीचा प्रयत्न रोशन अति गाई रोशनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केले जाते. पुन्हा एकदा एक धाव इथून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक वाढत असताना 17 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. 3 बॉल्स इथून खेळ समाप्त झालाय. 17 धावा फलकावरती जाऊन पोहोचले. एका धावेने इथून धावफलक वाढतो. वैजनाथ टीमची धावा बनवायला लागतील. 17 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या. तिसऱ्या षटकातील 3 बॉल्स इथून खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा मात्र फटका स्लीपर मध्ये. पुन्हा एकदा जीवदान डायरेक्ट हिट देखील इथून केली गेली. वारंवार जीवदान इथून दिले जात आहेत. गणेशला याच्या आधी देण्यात आलं. तर नंतर बिरजूला देखील इथून जीवदान इथून देण्यात आला. चांगला बॉल इथून रोशन येतात. नंतर रोशन आणि बिरजू हे 2 फलंदाज दोघे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला बॉल इथून पुन्हा एकदा टाकला गेला. वारंवार मिसफिल केली जाते ती. संघाच्या माध्यमातून वारंवार मिसफिल इथून केली जाते. पुन्हा एकदा मात्र बैठक फसका मागच्या दिशेने पुन्हा एकदा मिसफिल पाहायला मिळाली गेली. मागच्या दिशेने तत्पूर्वी एक धाव पुन्हा एकदा आणखी एक इथून एक धाव इथून आली गेली. एका धावेने धावफलक वाढत असताना 19 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. चांगला बॉल टाकण्यात आला. पुन्हा एकदा मिसफिल पाहायला मिळायला गेली. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. आणखी एक चौकार इथून पाहायला मिळाला गेला. षटक क्रमांक 3 चा इथून खेळ समाप्त झाला. तेवीस धावा फलकावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 चा इथून खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अंतिम 23 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत.
षटक क्रमांक 3चा इथून खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या ती मोजिना टीमची धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचले आहेत. फाल्कोवरती जाऊन पोहोचले 23 धावा. 3 षटकांच्या अंतिम धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचले वैजनाथ टीमच्या. स्लोकचे षटक गोलंदाजी मार्कवरती इथून गोलंदाज आलेत. गोलंदाजी मार्कवरती आलेत. चौथे षटक स्लोकचे षटक अनामाईचं षटक करणला इथून आमंत्रित करण्यात आलंय. चौथं षटक इथून आमंत्रित करण्यात आलं. षटकारांसाठी इथून पारितोषिक आहे. धनादादा वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर षटकार हॅट्रिक साठी आदरणीय गणेश दादा दुले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. स्लॉटची षटक इथून जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतात परंतु खराब चेंडूतून सुरुवात केली गोलंदाजीने. करणच्या माध्यमातून पहिलाच बॉल इथून टाकत असताना खराब चेंडू इथून टाकण्यात आला. खराब बॉलची फेकी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पुन्हा इथून फटका हलक्या हाताने इथून कट केला गेला. चेंडू झाला मागच्या दिशेने सतरक्षण त्या ठिकाणी केले. पुन्हा दुसरीचा प्रयत्न डेंजर झोन कडे. थ्रो इथून चुकीच्या एंडकडे पाहायला मिळाले गेले. सहज रीतीने 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक वाढत असताना 26 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचल्यात. चौकार षटकासाठी पारितोषिक धनादादा वाघमारे यांच्याकडून तब्बल प्रत्येक चौकार षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नंतर षटकार हॅट्रिक साठी गणेश दादा दुले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फटके मारावे लागतील. धावसंख्येची देखील इथून गरज आहे. पुन्हा एकदम फटका मागच्या दिवशी 2 झेल जिथून सोडले होते. तिसरी झेल पडत असताना फलंदाज बाद. झटका क्रमांक 3 इथून बसत असताना रोशन इथून परत जातात माघारी डीजे. दोन बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. धावादा फाल्कोवरती स्थिरावली ती 26 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. 2 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. 26 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. उर्वरित 4 बॉलचा इथून खेळ बाकी असेल. अजूनही 10 धावा 4 चेंडू मध्ये जमवणं गरजेचं आहे वैजनाथ टीम साठी. नवीन फलंदाज डावखुरे हाताचा फलंदाज केतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 4 बॉलचा अजूनही उर्वरित केली इथून बाकी वैजनाथ टीमची धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचल्यात. 26 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. नवीन फलंदाज केतन जाऊन पोहोचलेत. पुन्हा केतनचा फटकातून आलाय. सतरक्षण स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूतून अडवला गेला. पुन्हा एकदा एकेरी धावेने 27 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. 3 चेंडूचा इथून खेळ समाप्त झाला. 27 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचले. उर्वरित 3 बॉलचा इथून खेळ बाकी असेल. तर या स्पर्धेचा नियम आहे सर्वाधिक धावसंख्येच्या संघाच्या माध्यमातून उभारली गेली हाय स्कोरच्या संघाच्या माध्यमातून उभारली गेली त्या संघाला बाय घोषित केली जाईल. याची देखील सर्व संघांनी नोंद घ्या. चांगले नियम वाटी या स्पर्धेसाठी लाभल्यास सावले बी या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विरजूचा फटका. पुन्हा एकदा लॉंगॉन मध्ये 17 होते. केले पुन्हा दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथून सहजरीतीने चिताच्या चपलाने हारण्याच्या गतीने इथून 2 धावा पूर्ण करत असताना 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढत असताना 29 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचले. 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. किमान 10 धावा तरी 2 बॉलवरती अजूनही कमवावे लागतील. किमान 35 ते 40 धावा उभाराव्या लागतील वैजनाथ टीमला. परंतु 29 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचले. थोडासा रनअप मध्ये इथून बिघड होत असताना डॉट बॉल इथून घोषित केला गेला. सामना सुपर ओव्हर खेळवली जाईल. सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आयोजकांच्या वतीने इथून मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकला गेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी स्लॉटच्या षटकामध्ये गोलंदाज करणची पाहायला मिळते. चांगला बॉल इथून टाकण्यात आला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इथून टाकत असताना
शेवटच्या नाते एक बॉलचा या इनिंग मधला खेळ अजूनही बाकी. गोलंदाज करण, चांगली गोलंदाजी करणचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली गेली. शेवटच्या नाते एक बॉलचा इथून खेळ बाकी. पुन्हा एकदा बिरजूचा इथून फटका येतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये सत्रक्षण त्या ठिकाणी येत. एक धाव केली इथून पूर्ण प्रयत्न, मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक 4चा इथून खेळ समाप्त झाला. एक इनिंगचा खेळ समाप्तीनंतर प्रथम सत्र बॅटिंग करत असताना वैजनाथ टीमने 31 धावा ठोकून काढल्या. 31 धावा फालकावरती जोडल्या गेल्या. 32 धावसंख्येची गरज असेल कांडोली संघाला. 32 धावसंख्येची गरज. येणारे 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. चला वैजनाथ टीम आपण त्वरित सत्रक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. तर सावरसाई टीमचे कॅप्टन आणि भिंगार टीमचे कॅप्टन, चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण नाणफेक करण्यासाठी या. सावरसाई विपक्ष भिंगार या दोन टीम मध्ये तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. सावरसाई विपक्ष भिंगार दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण नाणफेक करण्यासाठी या. 32 धावसंख्येची गरज इथून. कांडोली संघाला इथून 32 धावसंख्येची गरज. येणारे 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. चला कांडोली टीम आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 2 फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये पाठवा सलामीच्या भूमिकेत. 32 धावसंख्येची गरज. येणारे 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. चला बॅट्समन आपण इथे चेंडू चेक करा. सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये जाते. कांडोली टीम कडून सलामीची जोडी अनंत आणि रवी असे 2 फलंदाज सलामीच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये जाते. 32 धावसंख्येचा पाठलक्ष इथून करायचंय. सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. चला चला वैजनाथ टीम आपण जास्तीची टीम मीटिंग खर्च करू नका. त्वरित आपण सत्रक्षण लावून घ्या. पॉवर प्लेचं षटक, पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती इथून गोलंदाज आलाय. गणेश गोलंदाजी मार्क वरती आलेत. 32 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी रवी आणि त्याच्या जोडीला अनंत स्ट्राईक वरती. अनंत त्यानंतर नॉट स्ट्राईक वरती रवीला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश आलेत. चांगली गोलंदाजीतून करावी लागेल. 32 धावा प्रथम सत्र बॅटिंग करत असताना वैजनाथ टीमने उभारल्या गेल्या. 31 धावा उभारल्या. त्यानंतर 32 धावसंख्येचं टार्गेट इथून कांडोली टीमच्या माध्यमातून ठेवण्यात आलं. 32 धावसंख्येचा पाठलक्ष करण्यासाठी सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. रवी आणि अनंत 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिले षटक पंचांचा ग्रीन सिग्नल इथून इशारा आला. मॅचला इथून सुरुवात. पहिले षटक गणेशचा पहिला बॉल. पहिलाच बॉल मिळाला. कव्हर करा चेंडू सीमा पार.
पहिल्याच बॉलवरती संघर्षाला सुरुवात केली. आक्रमक करणारा षटकारातून पाहायला मिळाला गेला डीजे. पाहायला मिळाला गेला. पुन्हा एकदा चांगला फटका उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून. 2 सतरक्षण चेंडूचा पाठलक्ष करला. चेंडू अडवला. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावे धावफलकीतून वाढत असताना 8 धावा फाल्कावरती जाऊन पोहोचल्यात. 2 बॉल्स इथून खेळ समाप्त झाला. मित्रांनो काळजी घ्या. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक वाढत असताना 8 धावा फाल्कावरती जाऊन पोहोचलेत. 2 बॉल्स इथून खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकातील गणेशच्या दुसऱ्या बॉलवरती 2 धावेतून खर्च करत असताना 8 धावा फाल्कावरती जाऊन पोहोचलेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. चांगला फटका पाहायला मिळायला गेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा फटका कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा इष्टरक्षक बाईट करते. चेंडू चाललाय. एक केले पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला गेला नाही. थांबवलं इथून. तर सावरसाई टीमचे कॅप्टन आणि भिंगर टीमचे कॅप्टन चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित नाणफेक करण्यासाठी या. सावरसाई विपक्ष भिंगार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. सावरसाई टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झाला. चला भिंगर टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणफेक करण्यासाठी या. सावरसाई टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. भिंगर टीम आपला कॅप्टन नाणफेक करण्यासाठी पाठवा. पुन्हा गणेशचा चांगला फटका इथून पाहायला मिळाला गेला. पुन्हा एकदा जेल इथून ड्रॉप केली गेली आहे. वारंवार मिसफील्ड इथून केली जाते वैजनाथ संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एकेरी रूपाची धाव इथून आली गेली. एकेरीच्या रूपाने 10 धावा फाल्कावरती जाऊन पोहोचलेत. 4 बॉल्स इथून खेळ समाप्त झालाय. 10 धावा फाल्कावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 बॉल्स इथून केलं बाकी. चला भिंगर टीमचा कॅप्टन आपण नाणफेक करण्यासाठी या. सावरसाई टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झाला. भिंगर संघ आपला कॅप्टन पाठवा. पुन्हा एकदा चांगला फटका इथून हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न. एक धाव इथून पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा मिसफील्ड इथून पाहायला गेली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथून सहजरित्या एकेरी रूपाचं धावांचं इथून 2 धावामध्ये इथून केले गेले. पुन्हा एकदा चोरट्या 2 धावा इथून पूर्ण करत असताना 2 धावेने 12 धावा फाल्कावरती जाऊन पोहोचल्यात. मिसफील्ड सुधारणं गरजेचं वैजनाथ संघाला. वारंवार मिसफील्ड इथून केली जाते वैजनाथ संघाच्या माध्यमातून. क्रिकेट खेळत असताना मिसफील्ड करणं हे खूप चुकीचं असतं, परंतु मिसफील्ड इथून केली गेली. पुन्हा एकदा बॅकवर्ड बॉलरचा फटका. पुन्हा एकदा जेल ड्रॉप. वारंवार मिसफील्ड इथून केली जाते. आणखी एक धाव इथून आली. षटक क्रमांक 1 चा इथून खेळ समाप्त झाला. हे षटकाच्या अंतिम 13 धावा फाल्कावरती जाऊन पोहोचलेत. तर सावरसाई टीमने इथून नाणफेक जिंकला गेला. तर आपला डिसिजन तर भिंगर संघाने इथून नाणफेक जिंकला गेला. चला भिंगर संघ आपला डिसिजन त्वरित कळवा. सत्रक्षण करण्याचा निर्णय इथून भिंगर संघाने घेतलाय. सावरसाई टीमची इथून बॅटिंग असेल. आपण देखील याची दक्षता घ्या. चांगला बॉल इथून टाकण्यात आला होता गणेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये इथून जेल ड्रॉप केली गेली. इथून मात्र अजूनही येणारे 18 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. येणारे 18 बॉल 19 धावसंख्येची गरज. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ इथून आलेत. भरपूर वेळेला जीवदान इथून देण्यात आले. भरपूर सारे कॅचेस इथून ड्रॉप केले गेले वैजनाथ टीमच्या माध्यमातून. चांगला खेळ वैजनाथ टीमच्या माध्यमातून इथून दाखवला जात नाहीये. खराब क्षेत्ररक्षण वारंवार मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. दुसरं षटक सोमनाथला इथून आमंत्रित केलं गेलं. षटक क्रमांक 2 ला इथून सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती आलेत. 18 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल हलका त्याने सन्मान इथून मात्र लॉंगांच्या दिशेने. सत्रक्षी खूप वेगाने आले. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. कव्हर ड्राईव्हचा फटका इथून पाहायला मिळाला गेला. चेंडू सीमा पार. आणखी एक चौकार इथून पाहायला मिळाला गेला नाही. चौकाराच्या साहाय्याने 17 धावा फाल्कावरती जाऊन पोहोचलेत.
चांगली फलंदाजी बासमनच्या माध्यमातून चालू आहे. फलंदाज अनंताच्या माध्यमातून एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न फलंदाज अनंताच्या माध्यमातून केली जाते. चांगली फलंदाजी अनंत मैदानाच्या आतमध्ये करतात. पहिल्याच बॉलवरती सोमनाथचं इथून स्वागत करण्यात आलं. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल इथून टाकला गेला सोमनाथच्या माध्यमातून. बॅट्समन अनंतकडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. त्यानंतर निर्धाव बॉलची इथून सांगता आली, चांगला बॉल टाकला गेला. दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. 17 धावाचा फलकावर जाऊन पोहोचलेत. वैजनाथ टीमला इथून चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. धावसंख्या वाचवायची असेल तर इथून मात्र पुन्हा एकदा फटका केल्याचा प्रयत्न. पंचाकडे जोरदार अपील. LBWच्या स्वरूपात पहिला मोठा धक्का इथून बसत असताना पहिला धक्का अनंत बागटू द पहिले डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शंकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. तिसऱ्या बॉलवरती इथून फलंदाज बाद सोमनाथ इथून विकेट इथून प्राप्त करून देत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाते शंकर. इथे मात्र शंकरचा फटका. गेले गेले आक्रमण करायला सुरुवात केली. पहिला बॉल घेत असताना पहिला इथून मोठा धक्का बॅट्समन शंकरच्या बॅटमध्ये डीजे. षटकार इथून आला शंकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. खराब चेंडू इथून टाकत असताना पंच आमच्याकडे वळून सांगतायत खराब चेंडू इथून हाताला गेला. दबाव आहे गोलंदाज सोमनाथ वरती. षटकार आल्यानंतर दबाव निर्माण इथून करत असताना 24 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. अजूनही 8 धावसंख्येची इथून गरज आहे. सोमनाथ वरती आले चढवले जात आहेत. मात्र पुन्हा एकदा फटका. लॉंगॉनच्या दिशेने सतरक्षण जेच करतायत. 2-2 सतरक्षण. इथे कॉलिंग करणं गरजेचं होतं. झेल इथून ड्रॉप केला गेला. एक धाव इथून पूर्ण केली गेली. गणेश त्या ठिकाणी होते परंतु झेल इथून ड्रॉप केला. त्यानंतर एका धावीने धावफलक वाढत असताना 25 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. वारंवार मिसफील्ड इथून केली गेली वैजनाथ टीमच्या माध्यमातून. खराब सतरक्षण पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव बॉलची झाली सांगते. निर्धावच्या षटक क्रमांक 2 चा इथून खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अंतिम 25 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. 12 चेंडू आणि अजूनही 7 धाव संख्येची गरज आहे. चला वैजनाथ टीम आपण त्वरित सतरक्षण समजून घ्या. षटक क्रमांक 3 ला इथून सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन आलेत. 7 धावसंख्येची अजूनही गरज येणार आहे. 12 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळायला गेला. पहिला सामना देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळायला गेला. 34 धावा होत्या. 35 धावसंख्येची गरज. 2 दिवसामध्ये सर्वाधिक धावा उभारण्यात येत होत्या. 25, 50 ते 55 अशी धावसंख्या अशी उभारण्यात आली होती. 66 धावा देखील उभारल्यात या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक धावा हाई स्कोर 66 धावा या स्पर्धेमध्ये उभारण्यात आलाय. एडुटने संघाने 66 धावा ठोकून काढल्या. सर्वाधिक स्कोर एडुटने संघाच्या माध्यमातून. इथून मात्र पुन्हा एकदा फटका मागच्या दिशेने चाललाय. सतरक्षण 3-3 सतरक्षण चेंडूचा पाठलाक्ष करतायत. चेंडू इथून अडवला गेला. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केले जात आहेत. 2 धावेने इथून धावफलक वाहून पोहोचलाय. 2 धावेने धावफलक वाढत असताना 27 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत.
पुन्हा एकदा पंचाकडे इथून जोरदार अपील इथून केली गेली. पुन्हा एकदा मिस पाहायला मिळाले. डायरेक्ट नॉट स्ट्राईक थ्रो. रिव्ह्यू इथून थर्ड अंपायर कडे डिसिजन इथून सोपवला जातो. चला थर्ड अंपायर इथून डिसिजन इथून चेक करतील. तर 12 प्लेयर इथे आहेत. कोणी खेळाडू आपण येऊ नका. योग्य डिसिजन आपल्याकडे पुरवलं जाईल. KTC लाईव्हच्या माध्यमातून योग्य डिसिजन आपल्याकडे इथून दिला जाईल. थर्ड अंपायर कडे इथून डिसिजन सोपवला गेलाय. डिसिजन पेंडिंग आहे. तर चला फलंदाज नॉट आउट आहे. सेफरित्या फलंदाज इथून 2 धावा इथून सहजरीतीने पूर्ण करत असताना नॉट आउट पाहायला मिळायला गेला. थर्ड अंपायर कडे डिसिजन इथून सोपवण्यात आला. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केले गेले. 2 धावेने धावफलक वाढत असताना 29 धावा द फाल्कोज जाऊन पोहोचलेत. अठ्ठावीस धावा द फाल्को इथून मात्र चाललाय. लॉंगॉनला कव्हर करत चेंडू सीमा पार इथून सामना जिंकलाय तो. कानोली संघाने इथून सामना जिंकलाय. गुड लक टीम कानोली, हार्ड लक टीम वैजनाथ. चांगली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. लो स्कोर मॅच होती परंतु चांगला खेळ वैजनाथ टीमने देखील पाहायला मिळाला गेला.